विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 2 मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स, मॅथमॅटिकल मेथड्स हा 2 नंबरचा चॅप्टर सुरू करणार आहोत. सुरुवातीला इंट्रोडक्शन. अगोदरच्या वर्गामध्ये तुम्ही what is mean by displacement, what is mean by distance, what is mean by velocity, definition of temperature, what is the concept of energy, what is mean by force. अशा फिजिकल क्वांटिटी आहेत वेगवेगळ्या. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, वेलोसिटी, टेम्परेचर, एनर्जी, फोर्स, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, अशा अनेक असंख्य तुम्ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास केला. हे सर्व फिजिकल क्वांटिटी आहेत. या सर्व फिजिकल क्वांटिटी आपण चॅप्टर 1 मध्ये पाहिल्याप्रमाणे काही फंडामेंटल आहेत आणि काही डिराइव्ह क्वांटिटी आहेत. तर चॅप्टर 2 मध्ये आपल्याला विचार थोडा वेगळा करायचा आहे की ह्या ज्या क्वांटिटी आहेत ह्या क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी किंवा ह्या क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज पडते. एक गोष्ट म्हणजे त्याची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड किती आहे त्याला आपण परिमाण असं म्हणतो. आणि मॅग्निट्यूडचा विचार केला, समजा आपण म्हणूया की एक उदाहरण घेतलं आपण, मास. समजा एखाद्या वस्तूचं मास किंवा मास ऑफ बॉडी 10 किलोग्रॅम. मास ऑफ बॉडी 10 किलोग्रॅम. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की केजी, किलोग्रॅम हे एसआय युनिट आहे मास मेजर करण्याचं. आणि ह्या बॉडीचं मास 1 किलोपेक्षा 10 पटीने जास्त आहे. म्हणजे दिस केजी रिप्रेझेंट युनिट अँड दिस 10 डिनोट द magnitude of this quantity. The mass of body 10 kg. हा 10 म्हणजे काय दाखवतो? मॅग्निट्यूड. आणि kg म्हणजे काय असणार आहे? असणार आहे. म्हणजे अशा क्वांटिटीचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि मग ह्या क्वांटिटीचं विभाजन 2 भागामध्ये होतं. त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला असणार आहे. यातल्या काही क्वांटिटी स्केलर्स आहेत किंवा त्याला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटीज. आणि यातल्या काही क्वांटिटी व्हेक्टर्स किंवा आपण त्याला व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे आपण अगोदरच्या चॅप्टर मध्ये अशा प्रकारच्या ज्या फिजिकल क्वांटिटी होत्या त्याचं वर्गीकरण आपण फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ह क्वांटिटी मध्ये केलं. तर ह्या चॅप्टर मध्ये थोडा आपण ज्या अनेक फिजिकल क्वांटिटी आहे त्यांचं वर्गीकरण आपण 2 भागात करूया. की काही क्वांटिटी
स्केलर्स आहेत, आपण त्यांना स्केलर क्वांटिटीज म्हणू, आणि काही क्वांटिटी व्हेक्टर्स आहेत त्यांना आपण व्हेक्टर क्वांटिटीज म्हणू. मग आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की व्हॉट इज मीन बाय स्केलर्स अँड व्हॉट इज मीन बाय व्हेक्टर्स. याचा तुम्हाला अगोदर तुम्ही शिकलेले असाल स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, परंतु आपण परत थोडीशी त्याची उजळणी घेऊया की स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय. तर सुरुवातीला आपण विचार करूया की व्हॉट इज मीन बाय स्केलर्स. Scalars, or it is also called scalar quantities. आपल्या भोवतीच्या असंख्य अशा फिजिकल क्वांटिटी आहेत, त्याच्या काही क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटीज म्हणूया. कुठल्या क्वांटिटीज? डेफिनेशन, physical quantities which can be physical quantities which can be completely described by their magnitude are called scalars. ही त्याची व्याख्या झाली स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude only. म्हणजे अशा भौतिक राशी की त्यांचं डिस्क्रिप्शन किंवा त्या डिस्क्राईब करण्यासाठी किंवा त्या मांडण्यासाठी किंवा त्या समजून घेण्यासाठी फक्त आपल्याला परिमाणाची म्हणजे फक्त मॅग्निट्यूडची गरज भासते, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी म्हणू शकतो. मगाच्यापैकी कोण केलं रे पा? फर्स्ट टाइम, सेकंड टेम्परेचर, मास, लेंथ, अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की त्यांचा मोजमाप करण्यासाठी किंवा त्या समजून घेण्यासाठी फक्त कोणाची गरज असते? मॅग्निट्यूडची. अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण? स्केलर्स और स्केलर क्वांटिटीज. मग आपण 4 उदाहरणं घेतली, आणखी आहेत भरपूर. टाइम इज अ स्केलर क्वांटिटी, टेम्परेचर इज अ स्केलर क्वांटिटी, मास इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी, लेंथ इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. समजा आपण एखाद्या व्यक्तीला विचारलं किती वाजले, तर तो आपल्याला सांगणार आहे परफेक्ट, म्हणजे 10 वाजले, 11 वाजले. समजा 10 hours किंवा 10 सेकंद. तर 10 सेकंद हे सेकंद युनिट झालं आणि 10 काय आहे? हे मॅग्निट्यूड आहे. म्हणजे आपल्याला टाइम समजण्यासाठी फक्त परिमाण माहित असेल तरी आपल्याला पूर्ण क्वांटिटीचं अंडरस्टँड होणार आहे. टेम्परेचर सुद्धा 10 डिग्री आहे का 10 केल्विन आहे, त्याच्यावरून आपल्याला परिमाणावरून त्याची आयडिया येते. मासचं उदाहरण आपण मगाशीच पाहिलं. तर लेंथ ऑफ वायर 3 सेंटीमीटर. असं जर उदाहरण असेल, लेंथ ऑफ वायर 3 सेंटीमीटर, दिस सेंटीमीटर काय असेल? युनिट.
and this 3 is the magnitude. म्हणजे किंवा एखादं आणखी उदाहरण असेल, लेंथ ऑफ पाईप 1 मीटर, तर मीटर इज युनिट अँड 1 इज द मॅग्निट्यूड. म्हणजे अशा काय फिजिकल क्वांटिटी आहेत, त्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला नॉलेज होण्यासाठी किंवा त्या वापरात येण्यासाठी फक्त आपल्याला मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण स्केलर्स और स्केलर क्वांटिटी म्हणू शकतो किंवा आपण त्याला म्हणतो. अशा फिजिकल क्वांटिटीचं आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अल्जेब्रिक मेथडने करू शकतो. म्हणजे दिस क्वांटिटीज, स्केलर क्वांटिटी may be subtract, may be divide, may be add using simple mathematical operations. म्हणजे ह्या क्वांटिटीचं स्केलर क्वांटिटीची आपण बेरीज किंवा त्यांचं ऑपरेशन मॅथमॅटिकल मेथडने किंवा अल्जेब्रिक मेथडने करू शकतो. हे झालं थोडक्यात स्केलर. दुसरी क्वांटिटीचा आपण विचार करू, vectors. What is meant by vectors or vector quantities? Vectors or vector quantities. डेफिनेशन, फिजिकल क्वांटिटीज, सुरुवातीला ही काय असणार आहे, फिजिकल क्वांटिटी असणार आहे. फिजिकल क्वांटिटीज which need magnitude as well as direction. Physical quantities which need magnitude as well as direction for their magnitude as well as direction for their complete description are called vectors. स्केलर्स कुणाला म्हटलं आपण की फक्त कुणाची गरज आहे, मॅग्निट्यूडची. आणि इन वेक्टर और वेक्टर क्वांटिटी, the physical quantity which need magnitude, we need magnitude and direction. म्हणजे एखादी क्वांटिटी समजून घ्यायची असेल, ती फिजिकल क्वांटिटी असेल, तिला समजून घ्यायचं असेल किंवा तिला डिस्क्राइब करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टीची गरज पडते. पहिली गोष्ट आहे त्याचं परिमाण आपल्याला माहित पाहिजे किंवा मॅग्निट्यूड माहित पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आहे त्याची डायरेक्शन आपल्याला माहित पाहिजे, दिशा आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे इन द vectors or vector quantity nothing but physical quantity which need magnitude as well as direction for their complete description are called vectors. Example, velocity. This is the vector quantity. Displacement. This is vector quantity. Force is the vector.
These are the examples of vector quantity. Suppose velocity of body, पण त्याला वेग असं म्हणतो. एखाद्या वस्तूचा वेग आपण विचारात घेतला तर तिथं प्रश्न पडतो आपल्याला की ती वस्तू कुठल्या दिशेने जाणार. डिस्प्लेसमेंट आपण त्याला चेंज पोझिशन म्हणतो. म्हणजे एखादी बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, मग कुठल्या दिशेला गेली, वर गेली, पूर्वेला गेली का पश्चिमेला गेली का खाली गेली, म्हणजे आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता असते. मॅग्निट्यूडची असतेच, डायरेक्शनची आवश्यकता असते. फोर्सच्या बाबतीत सुद्धा आहे की 10 न्यूटन फोर्स आपण अप्लाय केला, पण तो फोर्स कुठल्या दिशेला अप्लाय केला, आपण वस्तू उचलली का वस्तू ढकलली, म्हणजे आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची गरज असते. अशा ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, आपण याचा विचार केला की व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आहे, म्हणजे मीटर पर सेकंड युनिट झालं, आणि 10 काय मॅग्निट्यूड आणि त्याचे डायरेक्शन आपल्याला विचारात घ्यायला लागते. पण डायरेक्शन विचारात घेण्यासाठी समजा आपण एक विचार केला की वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली. समजा ही 2 ठिकाणं आहेत, ए हे बी. एक वस्तू ए पासून बी कडे गेली म्हणून आपण एरो असा केला, म्हणजे दिस एरो और हा बाण काय दाखवतो की वस्तू ए पासून बी कडे गेली. म्हणजे हे झालं एक एंड आणि हे दुसरं एंड. म्हणजे वेक्टर आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. याच्यामध्ये वेक्टर दिसत नाही, मग वेक्टर दिसण्यासाठी आपल्याला काय येतो, हा एरो घ्यावा लागतो की वस्तू कुठून कुठपर्यंत गेली. त्या उदाहरणामध्ये वस्तू ए पासून बी कडे गेली म्हणून एरो आपण असा दाखवलाय. आणि मग ही डिस्प्लेसमेंट किंवा ए पासून बी गेली, त्याचं नोटेशन आपण काय घेऊ शकतो, ए बी बार त्या डोक्यावर, किंवा ए बी बार असं चिन्ह केलं किंवा एरो केला तरी चालतो. आणि दिस बार इंडिकेट द डायरेक्शन ऑफ displacement or direction of that body. Here AB bar means particle A पासून B कडे गेला. हे वेक्टर्स आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवू शकतो. समजा एखादा सिंगल वेक्टर असेल, एकच वेक्टर असेल, तर आपण वेक्टर x बार, A बार, T बार, Q बार ह्या प्रकारे आपण वेक्टर दाखवू शकतो. वेर दिस बार और एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. आपण मागाशी पाहिलं की स्केलर चा आपण एडिशन, सबट्रॅक्शन हे सिंपल अल्जेब्रिक मेथडने करू शकतो, परंतु वेक्टरची जर आपल्याला बेरीज करायची असेल, वेक्टरची वजाबाकी करायची असेल, तर आपल्याला सिंपल अल्जेब्रिक मेथड वापरायला येत नाही. कारण की मॅग्निट्यूडची जरी बेरीज झाली तरी डायरेक्शन अपोजिट असल्या किंवा डायरेक्शन वेगळी असेल तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. म्हणजे वेक्टर्स कॅनॉट बी ॲडेड और सबट्रॅक्टेड युजिंग सिंपल अल्जेब्रिक. म्हणजे या ठिकाणी आपण अल्जेब्राची मेथड, डायरेक्ट मेथड आपण इथं वापरू शकत नाही. याच्यासाठी 2 वेक्टरची बेरीज करण्यासाठी किंवा 2 वेक्टरचा गुणाकार करण्यासाठी, 2 वेक्टरचा भागाकार करण्यासाठी आपल्याला सिंपल अल्जेब्रिक मेथड इथं वापरता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टी तुम्ही विचारात घ्या. स्केलर माहित करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूडची गरज असते, आणि वेक्टर्स माहित करायचं असेल तर आपल्याला मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन कुठल्या दिशेला आहे तो, म्हणजे वेक्टर कॅन बी डिनोटेड ॲज, हे लक्षात ठेवायचं. वेक्टर कॅन बी डिनोटेड ॲज x बार, p बार, ab बार, pq बार. This bar indicate
the direction of given vector.